सोशल मीडिया, डिजिटल मीडिया आणि OTT प्लॅटफॉर्मवर सध्या अश्लीलतेचा कहर सुरू आहे. यामुळे लहान मुलांवर चुकीचे संस्कार घडतायत. भारतीय संस्कृतीला या माध्यमांमुळे बाधा पोहोचत आहे. माहिती प्रसारण मंत्रालयाने या माध्यमांना अधिक कठोरपणे लगाम घालावा अशी मागणी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी 11 फेब्रुवारी रोजी संसदेत शून्य प्रहारात केली होती. त्यानंतर आतापर्यंत एकूण 18 OTT प्लॅटफॉर्म ब्लॉक केले असल्याची माहिती संसदीय कामकाज आणि माहिती प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांनी दिली आहे. युट्यूबवरील एका कार्यक्रमात युट्यूबर रणवीर अहलावालिया यानं आई आणि वडिलांसंदर्भात अतिशय अश्लाघ्य भाषेत संवाद साधला होता. यामुळे खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत संताप व्यक्त करत तात्काळ अहलावालियावर गुन्हा दाखल करण्याची तसंच OTT प्लॅटफॉर्मवर अधिक निर्बंध आणण्याची मागणी संसदेत केली होती. या विषयाच्या अनुषंगानं संसदीय कामकाज व माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांनी या संदर्भात 10 मार्च रोजी खासदार नरेश म्हस्के यांच्याशी संपर्क साधला आणि केंद्र शासन OTT प्लॅटफॉर्मवर अजून कडक निर्बंध आणण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. केंद्र सरकारनं माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अंतर्गत 25 फेब्रुवारी 2021 रोजी माहिती तंत्रज्ञान मार्गदर्शक तत्व आणि डिजिटल मीडिया आचारसंहिता नियम 2021 ची अधिसूचना जारी केली आहे. या नियमांच्या भागांमध्ये ऑनलाईन जनरेटेड कंटेंटच्या प्रशासकांसाठी आचारसंहिता प्रदान केली आहे. सध्या लागू असलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे प्रतिबंधित असलेली कोणतेही कंटेंट प्रसारित करू नये, योग्य काळजी आणि विवेक बाळगावा आणि ते नियमांच्या अधिसूचनेमध्ये दिलेल्या सामान्य निर्देशानुसार वयानुसार कंटेंटचे 5 श्रेणींमध्ये स्वयं वर्गीकरण करावं. मुलांसाठी वयानुसार अनुचित सामुग्री प्रतिबंधित करण्यासाठी OTT प्लॅटफॉर्मनं पुरेसे संरक्षणात्मक उपाय करावेत असे नियम असल्याची माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांनी दिली आहे. मंत्रालयानं माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 च्या कलम 1903 ब अंतर्गत आतापर्यंत कारवाई केली आणि या तरतुदी अंतर्गत अश्लील आणि इतर बेकायदेशीर सामग्री प्रकाशित केल्याबद्दल 18 OTT प्लॅटफॉर्म्सना ब्लॉक केल्याची माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांनी सांगितलं. सब मिलके आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीनं आज राज्यभरात धरणं आणि निदर्शन आंदोलन केलं. 15 मार्च 2024 च्या शासन निर्णयानुसार 2024-25 शैक्षणिक वर्षातील शिक्षक संख्येवर परिणाम होणार असल्यानं विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मोठा फटका बसणार आहे असा आरोप समितीनं केला आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांना स्वतःच्या गावात शिक्षणाचा हक्क असताना 28 ऑगस्ट 2015 सुधारित 8 जानेवारी 2016 च्या शासन निर्णयाविरोधात शिक्षक संघटना आक्रमक झाली आहे. समितीच्या मते नवीन धोरणांमुळे अनेक शाळांमध्ये शिक्षकच उपलब्ध राहणार नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांना दूरच्या गावात जावं लागेल. यामुळे विशेषतः किशोरवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होणार आहे. शिक्षक संघटनांनी 25 फेब्रुवारी रोजी शालेय शिक्षण विभागाकडे प्रत्यक्ष भेट देऊन निवेदन दिलं होतं. त्यानंतर शासनानं इयत्ता 6वी ते 8वी ची पटसंख्या 20 किंवा त्याहून कमी असल्यास एक नियमित शिक्षक देण्याचा निर्णय घेतला. मात्र समितीनं हा निर्णय शिक्षण हक्क कायद्याच्या विरोधात असल्याचं सांगितलं. शासनाने मागणी मान्य न केल्यानं आज 17 मार्च रोजी शिक्षक संघटनांनी राज्यभरात निदर्शनं केली. शिक्षकांनी सरकारला विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे.
राज्यातील हजारो शिक्षकांना या निर्णयाचा फटका बसणार असून शासन आता कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागले। शिक्षक समितीनं स्पष्ट इशारा दिलाय की मागण्या पूर्ण न झाल्यास पुढील आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल। 15 मार्च 2024 चा संच मान्यतेचा जो निर्णय आहे तो मराठी शाळांच्या मुळावर उठणार आहे। ग्रामीण भागातील गोरगरिबांचे शिक्षण वाचवायचे असेल आणि मराठी शाळा वाचवायचे असतील तर हा संच मान्यतेचा निर्णय शासनाने त्वरित रद्द करावा। यासाठी आम्ही वर्षभर शासनाकडे अर्ज विनंत्यांच्या माध्यमातून संवाद साधत आहोत। आम्हाला अपेक्षा होती की हा संच मान्यतेचा निर्णय त्वरित रद्द होईल, परंतु आंदोलनाची नोटीस दिल्यानंतर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने थातूर मातूर याच्यामध्ये बदल केला आणि 1 ते 20 पटाला ज्या संच मान्यतेच्या निर्णयामध्ये फक्त एकच शिक्षक देय, शून्य शिक्षक देय केला होता, तो एक शिक्षक मंजूर केला। परंतु आमचं शासनाकडे मागणं आहे की जर RT 2009 कायद्यामध्ये जर 6वी ते 8वी ला 3 पदवीधर मान्य केलेले आहेत तर एक पदवीधर 6वी ते 8वी चे 3 वर्ग आणि प्रत्येकी वर्गाचे 9 विषय आणि प्रत्येक आठवड्याला प्रत्येक वर्गाच्या 48 तासिका कसे शिकवणार हा प्रश्न आमचा शासनाकडे आहे आणि तो प्रश्न आमच्या शासनाने सोडवला पाहिजे। आमचं हे आंदोलन 3 टप्प्यामध्ये आहे। सुरुवातीला लोकप्रतिनिधींना आम्ही निवेदनाद्वारे मराठी शाळांच्या व्यथा मांडलेल्या आहेत। त्यानंतर आज महाराष्ट्रातील 33 जिल्ह्यांमध्ये सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही धरणे, मोर्चे, सत्याग्रह करत आहोत आणि याचाही पुढचा टप्पा मुंबईला एक भव्य असे आंदोलन केलं जाईल आणि तरी शासनाला जाग नाही आली तर मात्र आम्हाला न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागतील आणि आम्हाला अपेक्षा आहे की न्यायालयात आम्हाला नक्कीच निर्णय मिळेल, कारण बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षण कायदा 2009 याच्यातील अनेक कलमाच्या विसंगत अशा तरतुदी या 2024च्या संच मान्यतेच्या निर्णयामध्ये शासनाने घेतलेल्या आहेत। अंध आणि अपंगांना सुरक्षित रस्ता ओलांडता यावा यासाठी शहरात महापालिका आणि वाहतूक विभागानं सुगम्य सिग्नल यंत्रणा बसवली आहे। मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या या प्रकल्पाला 4 महिन्यांपासून ब्रेक लागलाय। यामुळे टायर किलर योजनेपाठोपाठ पालिकेचा दुसरा प्रकल्पही अपयशी ठरल्यानं ठाणे महापालिकेचे लाखो रुपये पाण्यात गेलेत। ठाणे महानगरपालिकेनं वाहतूक विभागाच्या मदतीनं 3 हात नाका येथे देशातील पहिली सुगम्य सिग्नल यंत्रणा बसवण्याचं काम हाती घेतलंय। वर्दळीच्या ठिकाणांवर अंध आणि अपंग व्यक्तींना सुरक्षित रस्ता ओलांडता यावा यासाठी ही यंत्रणा बसवण्यात आली आहे। मात्र या योजनेला 3 ते 4 महिन्यांपासून ब्रेक लागलाय। नियोजन आणि समन्वयाच्या अभावामुळे ही योजना फसल्याचं सध्या चित्र आहे। महत्वाचं म्हणजे वाहतूक विभागाच्या मदतीनं पालिकेनं 3 हात नाका येथील सर्कलवर रस्ता ओलांडण्याच्या ठिकाणी अंधांसाठी ब्रेल लिपीचे फलक लावलेत। रस्ता ओलांडण्यासंदर्भातील मार्गदर्शक तत्वही लिहिण्यात आली आहेत, परंतु 4 महिन्यांच्या कालावधीनंतर ही कामं अपूर्णच असल्यानं योजनेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेलाय। रस्ता ओलांडण्याच्या ठिकाणीच मध्यभागी ब्रेल लिपीच्या फलकांमुळे सर्वसामान्य नागरिकांनाही रस्ता ओलांडताना अडथळा येत आहे। अपंगांना रस्ता ओलांडता यावा याकरिता येथे रॅम्प लावण्यात येणार होते, परंतु त्यांचा देखील पत्ता नाही। तसंच चौकात रस्ता ओलांडण्याच्या ठिकाणी ब्रेल लिपीचं बोर्ड उभे करून आवाज करणारी यंत्रणाही बसवण्यात येणार होती, परंतु वाहनांच्या गोंगाटात बीपचा आवाज ऐकू येण्याबाबतही साशंकता आहे। महापालिकेला टेंडर घोटाळा आणि 337 कोटींच्या बेहिशेबी कारभारानं कुरतडले असतानाच आता पालिकेच्या मुख्यालयाला वाळवीनं पोखरल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे। वाळवीची लागण रोखण्यासाठी 2018 नंतर पालिकेनं कोणतेही प्रयत्न न केल्यानं मुख्यालयातील फर्निचरसह विविध विभागातील महत्त्वाच्या फायलींचाही वाळवीनं घास घेण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे खडबडून जाग आलेल्या प्रशासनानं साफसफाईसाठी तातडीनं 18,93,000 रुपयांचा प्रस्ताव तयार केलाय। ठाणे महापालिकेत गेल्या 3 वर्षांपासून प्रशासकीय राजवट सुरू आहे। त्यातच पालिकेच्या तिजोरीत खडखडाट झाला असून वाळवी प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी प्रशासनाकडे पैसे नसल्यानं मुख्यालय इमारत परिसर आणि कार्यालयांमध्ये वाळवी, घुशी तसंच इतर कीटकांचा प्रादुर्भाव वाढल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे। प्रत्येक 2 वर्षांनंतर कीटकनाशक मोहीम राबवली जाते, मात्र गेल्या वाळवी लागू नये म्हणून गेल्या 8 वर्षात प्रतिबंधात्मक उपाययोजनाच करण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। मुख्यालय इमारतीमधील अनेक विभागांमार्फत वाळवी रोखण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे।
सद्यस्थितीत फर्निचर, भिंती, छत आणि महत्वाच्या नसतींना वाळवीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे वस्तू सडत असल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आले. दरम्यान गेल्या काही वर्षात मिंदे गटाची सत्ता असलेल्या ठाणे महापालिकेत 337 कोटींचा फुटलेला बेहिशेबी बॉम्ब तसंच टेंडर घोटाळ्यात काही बडे मासे अडकण्याची शक्यता असल्यानं हे वाळवीचं भूत उठून काही महत्वाच्या फाईल्स गायब करण्याचा डाव तर नाही ना, अशीही चर्चा सुरू झालीय. लेखापरीक्षणाचा हिशोब लागत नसल्याची चर्चा सुरू असतानाच टेंडर घोटाळ्यांनी बदनाम झालेल्या पालिकेचं बिंग फुटू नये म्हणूनच प्रशासनानं वाळवीचं भूत उभं तर केलं नाही ना, अशी चर्चा आता दबक्या आवाजात सुरू झालीय. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे महानगरपालिकेतर्फे आज तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्तानं मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक तलावपाळी, टेंभी नाका, कोट नाका, स्टेशन रस्ता, सिद्धिविनायक मंदिर, रंगो बापूजी गुप्ते चौक या मार्गावर निघाली. सर्वप्रथम अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी यांनी मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर पालखीत विराजमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस वंदन करून मिरवणुकीस प्रारंभ झाला. या मिरवणुकीत घोडेस्वार, लेझिम पथक, शिवकालीन खेळांचं प्रात्यक्षिक दाखवणारी पथकं आणि बँड आदींचा समावेश होता. मिरवणुकीदरम्यान माजी उपमहापौर पल्लवी कदम, माजी नगरसेवक पवन कदम, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, उपायुक्त शंकर पाटोळे, सहाय्यक आयुक्त सोपान भाईक आदीही उत्सवात सहभागी झाले होते. मिरवणूक मार्गात कोटनाका येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, टेंभी नाका येथे धर्मवीर आनंद दिघे आणि तलावपाळी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. या मिरवणुकीत काळभैरव क्रीडा मंडळ, जय हनुमान क्रीडा मंडळ यांच्या कार्यकर्त्यांनी शिवकालीन खेळाची प्रात्यक्षिकं सादर केली. या मिरवणुकीची सांगता तलावपाळी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आली. तसंच शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं ठाणे महापालिका मुख्यालयातील नरेंद्र बळाळ सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी माजी नगरसेवक संजय वाघोले, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, मीनल पालांडे, विधी अधिकारी मकरंद काळे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते.